म्हणून या लागी पाही तया तुम्हा क्षत्रिया अनिक काही संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. म्हणून या जागृत स्वधर्मासाठी तू आत पहा. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रियानिक काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे. क्रियमान कर्म अर्जुनासमोर त्यावेळेस कर्तव्य कर्म आणि धर्मकर्म दोन्ही दृष्टीनं वीत कर्म कोणतं होतं? महायुद्ध, जे प्रभूंनी त्याच्या नावे लिहिलेलं होतं आणि निमित्त होणार होता तो. ते क्रियमान कर्माची चूक आता होऊ देऊ नकोस अर्जुना, असा अर्थ आहे. आपण तर नेहमी क्रियमान कर्माची चूक करतो. क्षणोक्षणी आमच्या चुका होतात. खरं सांगू, म्हणून शार्पनेस पाहिजे, म्हणून तलक बुद्धी पाहिजे. कुठे चुकलो आपणच आपले शोधायचं. म्हणून सांगितलंय आता क्षणिक सध्या समोर क्रियमान कर्म युद्ध आहे. आणि अर्जुना तू चुकलास तर स्वधर्म संपला. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया अनिक काही संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. धर्माची प्रतिष्ठापना होणार होती, एक युग परिवर्तन होणार होतं आणि अर्जुनाच्या नावाने लिहिलेलं आहे. तुम्हाला आम्हाला देखील भगवंतानी जे काम दिलेलं आहे निमूटपणे करावं लागेल. बोंब न मारता, न रडता, न ओरडता, न आसू ढाळता नाही केलं तर क्रियमान कर्मात चूक केली आणि चूक केली की त्याचे फटके बसणार आहेत. काही नाही वाटतं नाही. तुम्हाला सांगितलंय तुमच्या गुरुनी, आम्हाला कुठं आहे काय नाही आहे. आपल्या लाईनमध्ये जे जे येतील त्या सर्वांना सांगितलं असं समजा. तुम्हा क्षत्रियानिक काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे. निष्कपट होवावे उसिना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. निष्कपट होवावे काय? रणासाठी प्रथम निष्कपट व्हावे. लक्षात घ्या, युद्ध कसं आहे? धर्मयुद्ध आहे. एक उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला मागे. कुठल्या राजाचं दिलं एकदम आता विसरलो नाव, की द्वंद्व युद्ध सुरू होतं. हा खलिफा एकदम तलवार घेऊन, म्हणजे महमदांच्याच वंशातले थे, एकदम भिडला एका जणाशी. त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसला आणि तलवार घेऊन मारणार इतक्यात त्या खालच्या पडलेल्या माणसाने शिवी दिली. शिवी दिल्याबरोबर हे उठले, तलवार म्यान केली, उभे राहिले. बाकीचे शिष्य म्हणताय तुम्ही असं काय केलं? हो, या बदमाशाला जीवनदान तुम्ही का दिलं? मारणार होतात, बरं झालं असता, मेला असता, आणि एकदम तुम्ही उठले आणि तलवार म्यान केली. हो म्हणले, त्याचं कारण घडलं. म्हणजे काय कारण घडलं? त्याने शिवी दिली नसती त्याला मारून टाकलं असतं, पण शिवी दिल्यामुळे काय झालं? मला आला राग, आणि रागामध्ये मी आल्यामुळे रागाच्या भरात त्याला मारणं हे धर्म संयुक्तिक नाही. पा युद्ध देखील कसं खेळायचं आहे. आता मी तलवार म्यान केली, उठून उभा राहिलो, राग शांत झाला, आता पुन्हा याच्याशी भिडतो. पुन्हा तलवार काढली आणि भिडली.
शांत रीतीने युद्ध करायचं. नो एक्साइटमेंट, नो क्रोध. मुलं परीक्षेमध्ये नापास का होतात? एक्साइटमेंट. अरे बापरे, कसं होईल कसं होईल. काही बाया थोडंसं दिवाळीचं काम असतं, कसं होईल कसं होईल. नेहमी दिवाळी केलेली आहे बरं का. 4 पाहुणे येणार, कसं होईल. किती खातात कोणाला माहीत. उरलं तर कसं होईल, नाही केलं तर कसं होईल. एक्साइटमेंट, राग किंवा रागही येतो कामामध्ये. राग आला की संपलं तुमचं. विकारग्रस्त होता कामा नये. मारायचं, त्याचा मर्डर करायचा, रागाने करायचा नाही, लोभाने करायचा नाही, मद नाही, मत्सर नाही, क्रोध नाही. शांतपणे मारायचं. केवढं अवघड आहे हो. याला स्वधर्म म्हटलंय. शांत, जगाच्या उपकाराकरता मारायचं. शांत. कपट बुद्धीनं मारायचं नाही, निष्कपट होवावे. द्रोणाचार्याला क्रोध करून मारायचं नाहीये. भीष्माचार्यांना क्रोध करून मारायचं नाहीये. निष्कपट होवावे. कपट रहित अवस्थेत असलं पाहिजे. कपट नाही. युद्धाचे नियम, त्याला स्वधर्म म्हटलंय. धर्मयुद्ध त्याला म्हणतात.